हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळाची खरपूस अशी तोंडात टाकताच विरघळणारी वडी। नवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ, 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, एकाच वाटीच्या प्रमाणाने। आता मंद गॅसवर आपल्याला इथे तीळ चटचट उडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे। तीळ लगेचच भाजून होतात, फक्त सतत असं मिक्स करत राहायचं। रंग हलकासा तांबूस झाला आणि खमंग सुगंध यायला लागला की एका कोरड्या ताटामध्ये हे तीळ काढून घ्यायचे। नंतर अर्धी वाटी शेंगदाणे इथे खमंग भाजून घ्यायचे आणि साल तडकेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणा ही भाजत असताना असे सतत मिक्स करत राहायचे, म्हणजे शेंगदाणा एकसारखा भाजला जातो। शेंगदाणा छान भाजून झाला की त्याला एका कोरड्या ताटात काढून असं साल काढून घ्यायची। तुम्हाला साल काढायची नसेल तर तुम्ही तसंच ठेवू शकता। आता आपण इथे शेंगदाण्याचे आणि तिळाचे बारीक रवाळ असं वाटून घेणार आहोत। जास्त बारीक नाही करायचं आहे, नाहीतर तिळाला तेल सुटेल। थोडेसे तीळ मी इथे वरती अख्खेच ठेवलेले आहेत, वडीवर छान वाटतात म्हणून। आता हे सगळं वाटून झालं की मग याला आपण मिक्स करून घेऊ। हे अख्खे तीळ काढून घेतलेले तेही मी त्याच्यात मिक्स करून घेणार आहे। आता आपण इथे कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ आपण व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। हा साधा गूळ आहे, आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचे नाही आहे। मध्यम गॅसवर आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे। बघा, गूळ वितळेपर्यंत। गूळ छान वितळला की आपण लगेचच याच्यामध्ये वाटून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे याच्यात मिक्स करून घेऊयात। गॅस मी इथे आता बंद केलेला आहे। आता याच्यात थोडीशी वेलची पूड घालणार आहे आणि हे थोडं पटपट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसिजर आपल्याला थोडी लवकरात लवकर करायची आहे। तिळगुळाची वडी करण्याआधी मी ज्या प्लेटमध्ये मला वडी करायची आहे त्याला मी तूप लावून घेतलेले होते। गरम गरम असतानाच आपल्याला हे ताटात काढून घ्यायचे आहे आणि असं स्पॅच्युलाने किंवा वाटीने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचे आहे। आता तुम्हाला वडी कशी जाड पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही ताट घेऊ शकतात। हलकं कोमट झालं की मग आपण याच्या वड्या पाडायच्या। आधी मी ते गार्निशिंगसाठी खोबरं किसून त्यावर टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित वाटीने सेट करून घेणार आहे। आता हलकं कोमट झालं की आपण याच्या वड्या पाडून घेऊ आणि वड्या पाडून झाल्यावर अर्धा तास आपण याला तसंच ठेवू थंड होण्यासाठी। आणि थंड झाल्यावर मग आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता किती खरपूस आणि नरम, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी वडी आपली तयार आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।